मालक बकऱ्यावर बसून कट्टरवाडीतनं मायनीच्या इटोबाला बकऱ्यावर गेला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललोय बाळूमामाच्या दिंडीचा पालखी सोहळा आहे. तरी सगळे नटून तटून आम्ही चाललोय भंडारा उत्सवला. आता टेलर भाऊच्या दुकानामध्ये आम्ही बसलोय. टेलर भाऊ येताय का नाही तुम्ही? कधी जायच तू? पालखी हल्ल्या तिथं. चला आता आम्ही पण चाललोय, बघूया पालखी कुठं आल्यात. विकास सेठ पण आलेले आहेत आपली हरियर गाडी खोलून कार्यक्रमासाठी. आपली आहे का मुलगी? विकास, काय नियोजन आहे आज भंडारा उत्सवला? भंडारा उत्सवला आम्ही आता लस्सी वाटप चालू आहे. लस्सी वाटप आहे बघा. हे दान, असं दान केलं पाहिजे सर्वांनी. गाडीवरच्या माणसांना विनंती आहे की दान करा. स्टॉक यायचा, सरबत वगैरे आहे सोबत? नाही नुसती लस्सीच आहे, पण लस्सी आहे. आंध्रावाले शेठ तुमच्यातर्फे काय आहे? आमच्याकडे आता काय नाही, उद्याच्याला आहे का? हळूहळू माणसं सगळी जमायला लागलेली आहेत. आता बॅनरबाजी तर लय खतरनाक चाललंय इकडे. तो बॅनर लय खतरनाक लागलाय बरं का. आमचे मेहणे सगळे सारजा ग्रुप, सोन्या मालक, आंध्रावाले शेठ इथंच उभा राहिलाय बरं का. हाशी बघा, हाशी लय कवळ हस, लय भारी बॅनर लावलाय. पार्टी बिर्टी आहे का नाही? 8 तारखेला पार्टी आहे. 12 तारखेला भावाचा बर्थडे आहे. बर्थडे करून पार्टी आम्ही घेणार. मामांची कुठं आल्या? पालखी कुठपर्यंत आल्या? आला का? बोल लवकर, माणसं तात्काळ इथं. जत्रेला आम्ही 4 दिवस झालं गावाला आलोय, पण 4 दिवसात पहिल्यांदा आमचा वाघ उगवलाय. कुठं गेलता, गायब झालता. अक्षरशः सूर्य नसल्या का आम्हाला अंधारात आम्ही राहिलेलो. वाघ कुठे गेला? ज्येष्ठ पालखीचं आगमन झालेलं आहे कालच्या सिद्धनाथाच्या जवळच्या इथं थोडा वेळ घेऊन वर चौकामध्ये जाणार आहे. आमचे ऋषीबाया पण आले आहेत बेंगलोरवरून खास. संग्राम बाया पण आलेले आहेत आमचे मुंबईवरून पालखी सोहळ्यासाठी खास. आणि आमचे फर्निचरचे मालक कंबोलीचे बादशाह किरण देवकरे पण आलेले आहेत आमच्या इथे. खूप क्राऊड मागे, दोस्ती ग्रुप, सगळे ग्रुप आलेले आहेत. तिकडे पण पब्लिक बसलेला आहे. पालखी आता शिजवापासून वर आलेले आहेत. अर्जुन दादा आमचे आणि सुहास दादा. अर्जुन दादा लय सुधारला आमचा, काय सांगायचं. बाळूमामाची पालखी आलेली आहे. खाली घोंगड टाकलंय. दादा घोंगड्यावरती पालखी ठेवणार आहे. आता गजाचा कार्यक्रम होणार आहे. सगळे मेंबर बसले तिथे. यात्रेनिमित्त लशी वाटायचं काम चालू आहे. लशी वाटलेलं आहे सचिन गावडे यांच्याकडून. मोर्या जलसवाले लशी पीत बसले हावरी लोक. 2-2, 4-4 घातलेले. सरदारनं आमच्या एक लशी घेतली, किशोर घातलेली. आणि इकडे लशाले हावऱ्यात मागे आमच्या 5-5 लशी घेतली. इकडे रावल्यानं त्याच्यात घालून घेऊन चाललाय वाटतं. बाळूमामाची पालखी आता चावडीपासून वरल्या अंगाला गेली आहे. तर आम्ही आता वरल्या अंगाला जातो येडा घालून. आमचे नितीन भाऊ म्हणले आम्हाला ब्लॉग मध्ये घ्या, म्हणून ब्लॉग मध्ये घेतले. आमच्या गावचा संजय दत्त आहे. चला दोस्तांनो, आम्ही आता जेवायला चाललेलो आहे. भात संपला होता, शाक पण संपलेला. आता नवीन शाक भात केलेला आहे. आम्ही चाललो. छान आहे. आले का जुने मैत्री एकत्र? काय वाटतंय मैत्रासोबत जेवायला बसून? भारी वाटते ना. माग पण सगळी गँग जेवायला बसलेली आहे. पप्पू शेठ, शेठ, आप्पा शेठ पहिल्याच पंक्तीला जेवायला. आता म्हणतोय आम्हाला जेवायला. पहिलवान सामरे आमचा पार्सल जबरदस्त वाढायला लागलाय. काय द्यात? काय द्यात? लड्डू वाढायला लागला. त्याला घे, त्याला बघ. महेश, हा, हे राहुल इकडे विठ्ठल गारडे यांचा आजोबा. हा, एक बोकड होतं यांच्या घरात पाळलेलं बकर ना. ती जत्रा कशी केली हे त्यांच्या तोंडून ऐकून घ्या तुम्ही. कशी गेली जत्रा? कशी केली हो तुम्ही? काय कशी जत्रेला गेला? काय तेव्हा वाहन नव्हतं ना पहिल्या काळात. चालत कसं म्हणजे सामानी कसं बकऱ्यावर नेलतं का? कसं नाही, बकऱ्यावर बसून गेलो. बकऱ्या सामान बकऱ्यावर जा आणि सगळं बघूल जळान माणसं बैलगाडीत गेली. मालक बकऱ्यावर बसून कट्टरवाडीतनं मायनीच्या इटोबाला बकऱ्यावर गेला. तर आम्हाला तर म्हणलेलं बकऱ्यावर सगळं सामान होतं. सगळं सामान कसं जात मला. तुम्ही पाकिस्तानला चालायचं. बकरं मोठं होतं म्हणला नाही म्हण. आणि त्याच्यावर आम्ही केलं हे केलं. बकरं 80 किलोच बकरं होतं देवा. 80 किलो. म्हातारा किती किलो होता? असा किती? 62 किलोचा म्हातारा. आणि ते पोत्याचा काय विषय आहे दाण्याचा? तेल हे आहेत लिक आता नाही आपल्यातले. मग त्या आबाजी म्हणला खाली वाकून उभं राहायचं, इकडे तिकडे टाकायचं पोती. ते बाहेरचे
ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? खरी स्टोरी आहे का? हे तुमच्या आजोबा सांगते खरं आहे का? आताच आम्ही जेवून उठलेलो आहे. जेवण काय चांगलंच होतं. पर्सनल काय हे करत नाहीत आपण, एकदम भारी जेवण होतं. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यासाठी बाय बाय, टाटा.